नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नोकरी संदर्भातली जाहिरात पाहतोय. आर-बी-आय द्वारे ही एक जाहिरात निघालेली आहे आणि यंग प्रोफेशनल यांच्याकरता ही जाहिरात असून महिन्याला ₹1.5 लाख आपल्याला स्टायपंड मिळणार आहे. या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर ही जी जाहिरात आलेली आहे ही आर-बी-आय कडून अधिकृत जाहिरात आपण पाहत आहात. ज्यामध्ये आपण बघू शकता की यंग प्रोफेशनसाठी या जाहिरातीमध्ये या बुकलेटमध्ये भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकता सायबर सिक्युरिटी अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिस्क, इथं पॉलिसी अॅनालिस्ट, त्यानंतर क्लायमेट चेंज रिस्क, सस्टेनेबल फायनान्स, क्रेडिट रिस्क अॅनालिटिक्स अँड रेग्युलेटरी पॉलिसी, पेमेंट इकोसिस्टीम, त्यानंतर पॉलिसी अँड रिसर्च इन डोमेस्टिक अँड क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टीम, पॉलिसी अँड रिसर्च, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, डेटा एनालिसिस, फायनान्शियल मार्केट, डेटा एनालिटिक्स अँड पॉलिसी रिसर्च करता एकूण 12 जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे. आणि या संदर्भामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो कॅन्डिडेट शुड इंडियन सिटीजन अँड अबव्ह द एज ऑफ 21 इयर्स, 21 वर्षापेक्षा जास्त आपलं वय असावं आणि 30 वर्षापेक्षा कमी वय असावं. ही तारीख आपल्याला जुलै 6, 2026 रोजीपर्यंत आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. याशिवाय प्रत्येक यंग प्रोफेशनल करता, जसं की आपण पाहतोय सायबर सिक्युरिटी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिस्क करता तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट प्रोफेशनल क्वालिफिकेशन पाहिजे. सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मध्ये किंवा कम्प्युटर सायन्स किंवा आय-टी किंवा डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड. आणि त्यांना काही इसेन्शियल डिझायरेबल काही क्वालिफिकेशन्स आहेत, ते क्वालिफिकेशन सुद्धा दिलेले आहेत आणि डिझायरेबल वर्क एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी दिलेला आहे. तर रिलेटेड सायबर सिक्युरिटीच्या अशा प्रत्येक जॉब करता आपल्याला इथं बघा जॉब प्रोफाईल काय असणार आहे, जॉब लोकेशन डिपार्टमेंट ऑफ सुपरविजन, सेंट्रल ऑफिस मुंबई, असं प्रत्येक यंग प्रोफेशनल पर्टिक्युलर पोस्ट करता यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. काही पदांकरता बघा पॉलिसी अॅनालिटिक्ससाठी बीई किंवा बीटेक किंवा एमटेक पाहिजे कम्प्युटर सायन्समध्ये. याशिवाय इतर काही ज्या काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये मास्टर डिग्री पाहिजे तुम्हाला क्लायमेट चेंजमध्ये, एन्व्हायरमेंट सायन्समध्ये. तसं प्रत्येक क्षेत्रातील जे कोणी यंग प्रोफेशनल्स आहेत की जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये चांगली अ, योगदान देऊ शकतात, अशांकरता ही जाहिरात निघालेली आहे. आणि यासोबतच सर्वात शेवटी हे क्वालिफिकेशन आणि जॉब प्रोफाईल झाल्यानंतर यांनी याच पीडीएफ मध्ये इतरही काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर लास्ट तारीख जी आहे, जे आपल्याला ऍप्लिकेशन करायची आहे ती जुलै 6, 2026. तर 6 जुलै रोजी आपल्याला हे करायचं आहे आणि इंटरेस्टेड ऍप्लिकंट मस्ट स्कॅन कॉपी ऑफ ड्युली फिल्ड ऍप्लिकेशन अनेक्स्चर व्ही सुद्धा अलॉंग विथ काही डॉक्युमेंट आहेत, जसे की सीव्ही आहे, स्टेटमेंट ऑफ इंटरेस्ट आहे, सॅम्पल ऑफ अकॅडमिक पॉलिसी रायटिंग असेल, रेफरन्स असेल, रिकमेंडेशन लेटर फ्रॉम प्रोफेशनल रेफरी. आणि हे सगळं जे आहे ते आपल्याला yphrmdco@rbi.com या मेलवरती आपल्याला पीडीएफ मेल करायची आहे. यासोबतच इथं तुम्हाला अनेक्स्चर व्ही सुद्धा दिलेला आहे. याच्यामध्ये ऍप्लिकेशन म्हणूनच हे अनेक्स्चर व्ही आहे. याच्यामध्ये तुमचा पूर्णपणे कॉन्टॅक्ट मेल असेल, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, याशिवाय तुमचं अकॅडमिक जे काही वर्क आहे, तुमचा एक्सपिरियन्स आहे, तो सुद्धा इथं तुम्हाला नमूद करायचा आहे. तर या संदर्भामध्ये ही जी जाहिरात आहे ही आर-बी-आयच्या ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध आहे. मित्रांनो, तिथून आपण ही पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा आपल्याला हवे असेल तर 100% आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाका. तर मित्रांनो, आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.